नमस्कार, आपल्या चॅनल मालवणी स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक कोकणातील खास रेसिपी। तर ह्या रेसिपीचं नाव आहे खरवस। मला वाटतं हा खरवस सगळ्यांनाच खूप जास्त प्रमाणात आवडतो। तर ह्या रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच पाहत रहा माझी ही रेसिपी। चला तर बनवूया आपण खरवस। तर खरवस बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला चीक लागेल, दूध, त्यानंतर ओल्या नारळाचा खीस, हळद, गूळ, वेलची पूड, जिरं पूड आणि हळदीचं पान मिळालं तर अजून चांगलं होईल। पण हळदीच्या पानाने खरवसाला खूप छान असा सुगंध येतो। तर ह्या सगळ्याचं मी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही ते पाहू शकता। इथे मी अर्धा किलो चिकच्या प्रमाण दिलेलं आहे, तर तुम्ही ते पाहू शकता। आता मी जे खोबरं बारीक किसून ठेवलेलं आहे ते मिक्सरमधून फिरवून घेते। तर हे मिक्सरमधून फिरवून घेण्या अगोदर यामध्ये मी हळद आणि जिरं या दोन गोष्टी घालून घेणार आहे आणि त्यानंतर मग ह्याला मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। खोबरं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। जास्त जाड ठेवलं तर ते खरवस बनल्यानंतर आपल्याला तो खाताना जाड खोबरं तोंडात येतं, त्यामुळे आपण इथे एकदम बारीक खोबरं वाटून घेणार आहोत। किंवा तुम्ही नारळाचा रस सुद्धा घेऊ शकता, म्हणजेच जे आपण वाटलेलं खोबरं आहे ते घट्ट पिळून घेऊन त्याचा रस काढून घेऊन मग त्याचा उपयोग तुम्ही इथे खरवस बनवताना करू शकता। तर इथे मी खोबऱ्याचाच उपयोग केला आहे, कारण माझं खोबरं इथे व्यवस्थित बारीक वाटलेलं असल्यामुळे मी खोबऱ्याचाच उपयोग करणार आहे। आता इथे खोबरं वाटून झाल्यानंतर आता आपण गूळ सुद्धा खोबऱ्यासोबत वाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण गूळ सुद्धा एकदम बारीक करून ह्यामध्ये एकत्रित करून घेणार आहोत। गूळ आपल्या आहारासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला आता चांगलंच माहीत झालं असेल। तर इथे आपल्या दोन्ही मिश्रण व्यवस्थित एकत्रित झालेली आहे। तर आता मी ह्याला एका टोपात काढून घेते। मी इथे असाच टोप घेतला आहे जो माझ्या कुकरमध्ये व्यवस्थित बसेल। इथे मी खरवस कुकरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे मी हा टोप माझ्या कुकरमध्ये बसेल एवढ्याच साईजचा घेतलेला आहे। जर तुम्ही कुकरमध्ये खरवस करणार असाल तर तुम्ही पण त्या अंदाजाने तसं भांडं घेऊ शकता। नंतर हे मिश्रण मी ह्या टोपात काढून घेतलेलं आहे। हे मिश्रण टोपात काढून घेतल्यानंतर खोबऱ्याचं आणि गुळाचं मिश्रण बारीक केलेलं टोपात टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये अर्धा लिटर चीक टाकला आणि त्यानंतर मी त्यामध्ये 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे वेलची पूड टाकून घेतलेली आहे। वेलची पूड टाकून झाल्यानंतर इथे मी एक हळदीचं पान घेतलेलं आहे स्वच्छ धुवून। तर त्याचा मी 2 गाठवे करून ह्या खरवसमध्ये टाकणार आहे। तर ते कशा पद्धतीने मी तुम्हाला इथे व्हिडिओत दाखवलेलं आहे, तर तुम्ही ते तशा पद्धतीने करू शकता। जर तुम्हाला गाठवा बनवायला येत नसेल तर असंच पान टाकलं तरी चालेल।
जेणेकरून आपल्या खरवसाला खूप छान असा सुगंध येईल आणि चव पण छान होईल. आता हे सगळं टाकून झाल्यानंतर तुम्ही ह्याला व्यवस्थित ढवळून एकत्रित करून घेणार आहात. आता महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे जर तुमच्याजवळ वेलची पूड नसेल तर तुम्ही वेलची खोबऱ्याच्या आणि गुळाच्या जे आपण वाटप केलेलं होतं, मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं होतं, त्यामध्ये ती वेलची टाकून तुम्ही बारीक करून घेऊ शकता. ज्या प्रकारे आपण जिरे बारीक करून घेतलेलं होतं तशाच पद्धतीने आपण इथे वेलची पण बारीक करून घेऊ शकता. जर पूड असेल तर तुम्ही ज्या पद्धतीने मी इथे शेवटला वेलची पावडर टाकलेली आहे तशा पद्धतीने तुम्ही इथे टाकू शकता. हे मिश्रण मात्र व्यवस्थित आपण एकत्रित करून घेणार आहोत, व्यवस्थित ढवळून घेणार आहोत. व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण कुकरला भात लावतो त्याच पद्धतीने आपण इथे हा टोप मी कुकरमध्ये ठेवणार आहे. कुकरमध्ये पाणी घेऊन नंतर मी हा टोप ठेवणार आहे. त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून मी ह्याला मध्यम गॅसवर ठेवून 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेणार आहे. तर इथे माझ्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, त्यामुळे मी गॅस बंद करून ठेवून देणार आहे. आणि कुकर थंड झाल्यानंतर आपण पाहणार आहोत आपला खरवस कसा झाला. तर इथे माझा कुकर थंड झाल्यामुळे मी कुकर उघडून पाहत आहे की आपला खरवस कसा झाला. तर तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे आणि खूप छान अशी जाळी पण ह्याला आलेली आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता आणि सुवास पण खूपच छान झालेला आहे. कधी खातोय असंच झालंय. तर इथे मी हा खरवस तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल हा कसा झालाय. जसा ढोकळा असतो तशाच पद्धतीने एकदम मऊ मऊ लुसलुशीत असा आपला इथे हा खरवस झालेला आहे आणि टेस्ट पण खूपच छान आहे आणि सुगंध पण ह्याचा खूपच छान आहे. तुम्ही पण करताय ना ही रेसिपी आणि कळवताय ना मला कमेंटमध्ये. नक्कीच कळवा मला ही रेसिपी कमेंटमध्ये कशी झाली. तसेच माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. लवकरच भेटू नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.